जिवंत देव, जो पवित्र प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाला धन्यवाद देऊ. इब्री लोकासपत्र याचा 6वा अध्याय 13व वचनापासून मी आपल्यासाठी वाचतो. देवाच्या वचनांनी आशेस स्फूर्ती येते. देवाने अब्रामाला वचन दिले तेव्हा त्याला शपथ वाहण्यास स्वतःपेक्षा कुणी मोठा नसल्यामुळे त्याने आपली शपथ वाहून म्हटले की मी तुला आशीर्वाद देईन व तुला बहुगुणित करीनच करीन. त्याने धीर धरिला म्हणून त्याला अभिवचनानुसार लाभ झाला. माणसे आपणापेक्षा मोठ्याची शपथ वाहतात आणि आपल्या म्हणण्याचे समर्थन करण्यासाठी त्यांच्यामध्ये शपथ सर्व वादाचा शेवट आहे. म्हणून आपल्या संकल्पाची अचलता अभिवचनाच्या वतनदारांना विशेष दाखवावी ह्या इच्छेने देव शपथेच्या द्वारे मध्ये पडला, यासाठी की जे आपण स्वतः पुढे ठेवण्यात आलेली आशा हस्तगत करण्याकरिता आश्रयाला धावलो, त्या आपणाला ज्याविषयी खोटे बोलणे देवाला अशक्य आहे अशा 2 अचल गोष्टींच्या द्वारे चांगले उत्तेजन मिळावे. ती आशा आपल्याला जीवाचा नांगर असून स्थिर व आढळ पडद्याच्या आतल्या भागी पोहोचणारी आहे. तेथे मल्कीसदेकाच्या संप्रदायाप्रमाणे युगानुयुगीचा प्रमुख याजक झालेला येशू अग्रगामी असा आपल्याकरिता आत गेला आहे. वाचलेले वचन दे बाप आशीर्वादित करू. आमेन. आपण सर्वजण प्रार्थना करू. हालेलुया. स्तुती धन्यवाद येशू दे बापा. पुन्हा एकदा आम्ही तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित होत आहोत. प्रिय प्रभूजी, आज ही सकाळची वेळ आम्ही तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करीत आहोत. हे देवा, आमचं जीवन तुला समर्पित करीत आहोत. प्रभूजी, आज हे सकाळची वेळ तुझ्या पवित्र हातामध्ये तू घे. हे देवा, आजचा हा नवीन दिवस तू आम्हा प्रत्येकाला, बंधू बहिणीला, प्रत्येक लेकरापासून तर वडीलधाऱ्या व्यक्तीपर्यंत तू आम्हाला दाखवलास, त्याबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देते. तुझ्या तुझ्या पवित्र सामर्थ्यामध्ये तू आमची वाढ कर. तू आम्हाला तुझ्या पवित्रतेत सामर्थ्यात वाढव आणि तुझं गौरव होऊ दे. प्रभू, तू आमच्या प्रत्येका संगती तू बोल. आमचं जीवन शुद्ध पवित्र ठेवण्यासाठी तू आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य कर. आमच्या जीवनातील प्रिय प्रभूची सर्व प्रकारच्या वाईट गोष्टी तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू काढून टाक. आमच्या जीवनातील पाप करणारा स्वभाव तू काढून टाक. हो पित्या परमेश्वरा, या सकाळच्या समय तुझी इच्छा आमच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये उतरून येऊ दे. हो पित्या परमेश्वरा, तू आम्हा प्रत्येकावरती तू दया कर. आम्हा प्रत्येकावरती तुझी कृपा उतरून येऊ दे. आम्हा प्रत्येकावरती तुझं सामर्थ्य उतरून येऊ दे. आणि प्रिय प्रभू, हा संपूर्ण जीवन प्रिय प्रभू आम्ही तुला पूर्णपणे समर्पित करावं, यासाठी प्रभू तू आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य कर. प्रभू, ह्या वचनानुसार जीवन जगण्यासाठी तू आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य कर. प्रभू, तू आम्हा प्रत्येकाला धीर धरायला तू शिकव. प्रभू, धीराने चालावं. ओ हालेलुया. प्रभू, तू आमच्या संगती शपथ वाहून प्रिय प्रभू येशू तू आम्हाला सहाय्य केलेले आहे. शपथ वाहून म्हटलेले की तुला बहुगुणित करेल. शपथ वाहून म्हटलेल्या सर्व गोष्टी करेल. परंतु प्रिय प्रभू येशू, आम्ही तुझ्यासाठी काही करू शकत नाही हे देवापा. परंतु आम्हाला धीर धरायला तू शिकव. तुझ्या इच्छेप्रमाणे चालण्यासाठी तू आम्हाला शिकव. तुझी पवित्रता आमच्या जीवनामध्ये उतरून येऊ दे. तुझं सामर्थ्य उतरून येऊ दे. तुझा अभिषेक उतरून येऊ दे. या सकाळच्या समय आम्हा प्रत्येकाला तुझ्या चरणाजवळ समर्पित करीत आहोत पित्या परमेश्वरा. ओ हालेलुया. स्तुती धन्यवाद येशू दे बापा. तुझ्या अभिषेकामध्ये तू आम्हाला चालव. तुझ्या सामर्थ्यामध्ये तू आम्हाला चालव आणि तुझं गौरव होऊ दे. हालेलुया. स्तुती धन्यवाद येशू दे बापा. तू पवित्र असा परमेश्वर आहे. राजांचा राजा आहे. प्रभूंचा प्रभू आहे. हे देवापा, आज या सकाळच्या समय आम्ही आमचं जीवन तुला समर्पित करावं, यासाठी तू आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य कर, मार्गदर्शन कर आणि आमचं जीवन तू बदलून टाक पित्या परमेश्वरा. प्रभू येशू, आज या सकाळच्या समयात तू आमच्यावरती दया कर. हालेलुया. स्तुती धन्यवाद येशू दे बापा. आमच्या जीवनातील सर्व व्याधी
पापामुळे आलेले आजार, सर्व शाप, हे सर्व तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू काढून टाक पित्या परमेश्वरा. प्रभू येशू, तू आमच्यावरती दया कर प्रभू. हे दे बापा, आज आम्ही आमचं जीवन तुला समर्पित करीत आहोत. हालेलुया, स्तुती धन्यवाद येशू. दे बापा, आमचं कठोर अंतःकरण तोडून फोडून तू टाक आणि तुझं गौरव होऊ दे प्रभू. या जगामध्ये गुरफटून न जाता तुझ्या पवित्रतेत आम्ही वाढावं, तुझ्या इच्छेनुसार चालावं. यासाठी प्रिय प्रभू येशू, तू आमच्यावरती तू दया कर. आमच्या शरीरातील सर्व प्रकारचे घाणेरडे आजार येशूच्या नावामध्ये काढून टाक पित्या परमेश्वरा. हे दे बापा, तुझी प्रीती, तुझी कृपा आमच्यावरती उतरून येऊ दे. हे दे बापा, तू पवित्र असा परमेश्वरा, याचा अनुभव तू आम्हा प्रत्येकाला तू देत आहेस. त्याबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देत आहे प्रभू. ज्याप्रमाणे अब्राहम, इसाक, याकोब आणि प्रिय प्रभू येशू तुझ्या दास दासी संगती तू बोलत होतास, त्याचप्रमाणे तू आम्हा प्रत्येका संगती तू बोल. आमच्या जीवनामध्ये तुझं संजीवन उतरून दे, संजीवन उतरून दे. प्रत्येक मंडळीमध्ये संजीवन उतरून दे, प्रत्येक व्यक्तीमध्ये संजीवन उतरून दे. प्रत्येक व्यक्तीला तुझ्या वचनाची सुवार्ता पोहोचली जाऊ दे. प्रिय प्रवेश, प्रत्येक व्यक्तीच्या जीवनातील सर्व अंधकार तू काढून टाक. अंधकाराचं साम्राज्य आमच्या प्रत्येकाच्या जीवनातून तू काढून टाक. तुझी पवित्रता आमच्या जीवनामध्ये उतरून येऊ दे. हालेलुया, स्तुती धन्यवाद येशू दे बापा. ओ हालेलुया, स्तुती धन्यवाद येशू दे बापा. प्रभू, तू आमच्या प्रत्येकावरती तू दया कर. तुझी कृपा उतरून येऊ दे, तुझं सामर्थ्य उतरून दे. प्रत्येकाला तू आपल्या खिळलेल्या हाताचा तू स्पर्श कर आणि तुझं गौरव होऊ दे. हालेलुया, स्तुती धन्यवाद येशू दे बापा. प्रत्येक दास दासीला तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करत आहे प्रभू. हे जे वचन जे ऐकतील त्या प्रत्येक व्यक्तीला तू आशीर्वादित कर. या वचनाद्वारे तू प्रत्येकाच्या जीवनामधील निराशा काढून टाक. आरोग्य तू त्यांना तू दे आणि प्रिय प्रभू त्यांच्या जीवनामध्ये एक नवीन आशा येऊ दे आणि प्रिय प्रभू तू त्यांना स्पर्श कर, तुझं गौरव होऊ दे. प्रभू, आज दिवसभरातील सर्व कामकाज तू आशीर्वादित कर. प्रत्येकाच्या व्यवसायामध्ये तू सहाय्य कर. शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये तू त्यांना आशीर्वादित कर. त्यांच्या पिकातील सर्व व्हायरस, सर्व रोगराई तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू काढून टाक पित्या परमेश्वरा. हे देवा, आज या सकाळच्या समयी तुला आबा बापा म्हणून आम्ही हाक मारित आहोत. आमच्या प्रार्थनेला तू उत्तर देणारा असा जिवंत परमेश्वर आहेस. हो पित्या परमेश्वरा, आजची जी काही निवडणुकीचा निकाल आहे प्रिय प्रभू, आमच्या महाराष्ट्र राज्याला योग्य सरकार तू आम्हाला निवडून दे. भ्रष्ट लोकांपासून आमचं राज्य वाचव. ओ पित्या परमेश्वरा, आज तू आम्हा प्रत्येकावरती दया कर. आज तू आमचा आशा देणारा जिवंत प्रभू आहे. प्रभू, तू निकाल बदलवणारा जिवंत परमेश्वर आहेस. हालेलुया, स्तुती धन्यवाद येशू दे बापा. तू जिवंत देव आहेस प्रभू. तुझी इच्छा आमच्या महाराष्ट्रावरती, आमच्या देशावरती उतरून दे, सर्व राष्ट्रांवरती उतरून दे, तुझं गौरव होऊ दे. हालेलुया, स्तुती धन्यवाद येशू दे बापा. प्रभू, या सकाळच्या समय प्रत्येक दास दासी तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करत आहे. आमच्या सर्वांचा उपास प्रार्थना प्रिय प्रभू तू आशीर्वादित कर. संजीवनाच्या सभा तू आशीर्वादित कर आणि तुझं गौरव होऊ दे. इथं पुढची वेळ काळ तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करत आहे. ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो. अनुदय.